भाऊ तुम्ही सांगा. जसं मी नालायकांनो, नालायक होतो तसं नालायक होऊन लायक झालोय, तसं तुम्ही नालायक आहे पैसे कमवा लायक होताल. आज आख्या दुकानात नाहीये मित्रांनो. अजून आख्या यायच्या आधी आपण हा व्हिडिओ घेतोय. खरा रिव्ह्यू आपल्याला पाहिजे मित्रांनो. खरं सांगा का आख्या बनसोडे नेमका किती पैसे कमवतो? आख्या तुझ्या अनेक व्हिडिओज आम्ही पाहिलेले आहेत, ज्याच्यात तू सांगतो की बायोमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि त्यातून पैसे कमवा. तर ते पैसे नेमके कसे मिळतात आणि ते लिगली आहेत का अनलिगली आहेत काय सांग? तुला आता पश्चाताप होतोय की अरे ही रील मी टाकायला नव्हती एक रील्स पाहिजे. आहे, ती रील्स मी अशी बनवली आणि तुम्ही करत असाल तर तुम्ही पण बंद करून टाका. हे पूर्ण इलिगल आहे. जेवढे पण क्रिएटर्स हा व्हिडिओ हा. पाहतात ते जेवढे बरोबर. महाराष्ट्रातील जे तरुण तुला फॉलो करतात हम्म. त्यातील काही उद्योजकांना किंवा भावी उद्योजक आपण ज्यांना म्हणू, बरोबर. त्यांना जर यूची शाखा किंवा तुझ्या या उद्योग समूहामध्ये सहभागी होऊन जर स्वतःचं हा. दुकान टाकायचं असेल हा. तर काय करता येईल काय सांगतो? तर प्रश्न, तू लग्न कधी करणार आहेस? मी लग्न म्हणजे लग्न आज आपण महाराष्ट्रातील एक व्हायरल सेन्सेशन आकाश उर्फ आख्या बनसोडे याची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आज आपण जाणून घेणार आहोत कसा आख्याने झिरो ते हिरोचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रासमोर केलाय. कारण की शिक्षणासाठी पुण्यात आलेला एक सर्वसामान्य मुलगा परिस्थिती हालाकीची झाल्यामुळे झोमॅटोचा डिलिव्हरी बॉयचं काम करतो आणि डिलिव्हरी बॉयचं काम करत असतानाच त्याने इंस्टाग्रामवरती काही व्हिडिओज अपलोड केल्या आणि त्या व्हिडिओ इतक्या व्हायरल झाल्या की आज त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं. संपूर्ण महाराष्ट्राला त्याने हसवलं आणि हसवताच आज हा डिलिव्हरी बॉय यूचं साम्राज्य निर्माण केलंय आणि महाराष्ट्रातील एक यशस्वी उद्योजक निर्माण झालेला आहे. तर चला आपण भेटूयात यूची जर्नी चालू केलेल्या आकाश बनसोडेला. चला या. हिच्या दुकानात आलो आणि गर्दी नाही असं होणारच नाही. तर आज काही ग्राहक त्याचे इथं आलेले आहेत. आपण त्यांना जाणून घेऊयात की ते कुठून आलेत आणि आक्याच्याच दुकानात का आलेत, त्याच्या यूच्या ब्रँडमध्येच का आलेत. नमस्कार मित्रांनो, नाव सांग तुझं? आदेश पवार माझं नाव आहे. मी सातारावरून आलो. सातारावरून आलं. तू एकटा सातारावरून आलं का तुम्ही सगळे सातारावरून? सगळे सातारावरून आलो. सगळे सातारावरून. करण रमेश. करण, आकाश आणि हे सर्वच मित्र आज आक्याच्या दुकानावर तुम्ही आलेले आहात. कसं वाटलं? म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्या कपड्याबद्दल सांगा. एक नंबर क्वालिटी, एक नंबर आहे. क्वालिटी चांगली आहे कपड्यांची हा. आणि सगळ्यांनी विजिट पण करायला पाहिजे. बरं. आम्ही त्यांना भेटायला आलो. बरं, खास म्हणजे आक्याला भेटायला आलेले आहात आणि कपडे पण घ्यायला आलेले आहेत. खरं तर कपड्याची क्वालिटी त्याची चांगली आहे का? एकदा खरं सांगा. एक नंबर आहे. आज आक्या दुकानात नाहीये मित्रांनो. अजून आक्या यायच्या आधी आपण हा व्हिडिओ घेतोय. खरा रिव्ह्यू आपल्याला पाहिजे मित्रांनो. खरं सांगा का बळजबरी म्हणताय? नाही नाही, एक नंबर, एक नंबर. सकाळ थांबलोय. सकाळ धरण थांबलोय. काय आलो लाकडाला अजून बसलोय. अच्छा, तर म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचा यूचा ब्रँड हा खऱ्या अर्थाने चांगला आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. बरं, कपड्याची क्वालिटी कशी आहे एक नंबर, एक नंबर क्वालिटी. आणि रेट कसे त्याची? चीप मध्ये एकदम. चांगले. चीप मध्ये? Cheap मध्ये. मोठ्याने बोला. चिप मध्ये. अच्छा, तर म्हणजे हे जेन्युइन तुमचे रिव्ह्यू आहेत. हा, तुम्हाला कोणी बोलायला नाही लावलेले नाही असं? नाही हा? नाही ठीक आहे. तर आक्याला भेटलेत अजून? चला भेट चालत लवकर भेटचाल. हा, तर हे होते आक्याच्या दुकानातली ग्राहकांची प्रतिक्रिया. अरे भाई फुल कर द्या. काय विषय हो, कुठून आले? खरेदी बिरेदी केली का? एक नंबर. क्वालिटी कशी वाटली एक कपड्याची? नंबर. एक नंबर आहे ना. मस्त खरेदी बिरेदी. साताऱ्यावरून आले. हा, सातारा. एवढं प्रेम. हो. मस्त मस्त. खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो. धन्यवाद भाऊ, मनापासून धन्यवाद. असंच प्रेम राहू दे, नाही का काय. आणि सारखं येत जाऊ नाही येणार, का? 100%. कपड्याला काय जरी झालं तरी पीसला पीस भेटेल. रिटर्न भेटणार. काही पण होऊ द्या. गुंडी जरी निघली आपल्या शर्टाची तरी पीसला पीस चेंज. कलर गेला तर तुम्हाला माहिती पीसला पीस चेंज आहे. शर्टच्या बाबतीत पण आणि पॅन्टच्या बाबतीत. रेट कसा आहे आपल्याकडे? एक नंबर आहे. चीप मध्ये एकदम. चीप मध्ये आहे ना, काही नाही. मनापासून धन्यवाद भाऊ. दुकानावरती गर्दी कंटिन्यू अशीच चालू असते का? असते म्हणजे सध्या तरी सीझन कमी भाऊ नाही का, पण असते म्हणजे गर्दी असते. सीझनच्या टायमाला चांगली गर्दी असते, पण सध्या सीझन नाही काय नाही त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे. नाही, याला जर तुम्ही कमी गर्दी म्हणत असाल काय तर मग आता जास्त गर्दी म्हणजे जास्त म्हणजे ह्याच्यापेक्षा जरा जास्त अजून. मित्रांनो, पण नाही ना त्यामुळं.
कमी गर्दी आहे आक्याच्या दुकानात आणि तरी मी सांगतो एक 15-20 जण आतमध्ये आहे तरी याला हा बाबा कमी गर्दी म्हणतोय. तर आज जास्त कशाला म्हणतो आपले फॉलोअर्स भाऊ कसं आहे माहिती का, माझे फॉलोअर्स 2.3 मिलियन आहे. 15-16 जणांमध्ये कुठं पाहिजे होतं. बरोबर आहे बरोबर आहे. त्या हिशोबाने माझ्या दुकानात पण तेवढी गर्दी पाहिजे असं, पण सध्या कमी आहे जरा. अच्छा अच्छा. महाराष्ट्रातील आक्याचे फॉलोअर्सला सगळ्यांना आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की बाबांनो भाईच्या दुकानाला व्हिजिट करा. आणि जसं मला सपोर्ट करता तसं भाईला पण सपोर्ट करा. आपलेच भाई आहेत नाही का. बरं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करायचं. महाराष्ट्राने आतापर्यंत फक्त तुम्हाला रील्स वर पाहिलंय. बरोबर. 30 सेकंदाची रील्स असेल, 1 मिनिटाची रील्स असेल, त्याच्यावरती तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला हसवताय. बरोबर आहे. आणि पण आक्याच्या आयुष्यात फार मोठ्या कॉन्ट्रोवर्सी झालेल्या आहेत. हा. आणि ह्या आक्या हा खरा कॉन्ट्रोवर्सीतून घडलेला आहे. तर कॉन्ट्रोवर्सी किंग आख्या बनसोडे. थोडे नेमका पुण्यात कधी आला आणि कशासाठी आला? पुण्यामध्ये आलो 2022 मध्ये आणि आलो होतो मी फक्त शिक्षणामुळे. घरचे गावाकडे राहायचे, मी बॅचलर म्हणून शिक्षणासाठी पुण्यात राहायचे. बॅचलर होता हा बॅचलर. आणि मग तू काय काम करायचास मी म्हणजे सुरुवातीला इंस्टाग्रामच्या आपली परिस्थिती लहानपणापासूनच बिकडे. आता हे रील्स मुळे थोडंफार नाही का दुकान वगैरे टाकले, पण काम सुरुवातीला करायचो. झोमॅटो बिमॅटो ऑर्डर मारायचं. म्हणजे आधीमध्ये नाही का, जर आता स्वतःला घरच्यांना तर पैसे नाही मागू शकत, स्वतः भागावं लागेल. त्यामुळं मी म्हणलं घरच्यांना त्रास नको द्यायला, आपण आपलं झोमॅटो विमॅटोचं काहीतरी 100-200 रुपये मिळतात तेच करू आणि आपलं भागू पोट पाणी. म्हणजे शिक्षणासाठी आल्यानंतर तुला उणीव जाणवू लागली पैशाची, म्हणून हा. तू झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय झाला. बरोबर. तू एक काम किती महिने केलं, काय साधारण अंदाजे? हे काम मी कमीत कमी एक 7-8 महिने केलं होतं. मग त्याच्यानंतर पप्पाला कळालं, म्हणजे माझ्याकडून नाही कळालं, पप्पाला म्हणजे माझ्या मित्रांनी सांगितलं की बाबा तुमचा मुलगा असं असं करतोय. पप्पाने मला बोलले त्यांच्या भाषेत बरोबर. पप्पा म्हणले असं काही करू नको. मग मी ते काम सोडून दिलं. पप्पा म्हणले वाटलं तर मी पुण्यात येतो, तुझ्यासोबत राहतो. मी म्हणलं पप्पा तसं काही करू नका, तुम्ही पण गावाकडेच राहा, मी माझं पुण्यात राहतो. झोमॅटोच्या डिलिव्हरी करत असतानाच तू इंस्टाग्रामवरती आला होतास का त्याच्यानंतर आला होतास? नाही डिलिव्हरी तर मी संध्याकाळी करायचो. संध्याकाळी म्हणजे लोकांना मी दिसलो नाही पाहिजे, त्यामुळं संध्याकाळी डिलिव्हरी बॉय व्हायचो आणि दिवसभर आपलं कॉलेज आणि मित्रांच्या नादाने 1-2 रील्स बनवायचो. म्हणजे रील्स बनवत असतानाच तू झोमॅटोचे काम करायचं. झोमॅटोचे ऑर्डर संध्याकाळी मारायचो, रील्स आपला दिवसा काढायचो. आणि हे मला हे म्हणायचं की आपण इंस्टाग्रामवरती रील्स अपलोड केल्या पाहिजेत किंवा रील्स टाकल्या पाहिजेत, हा मनात विचार कधी आणि कसा आला? मित्र म्हणजे असं नाही की मी फेमसच व्हायला पाहिजे, मी व्हायरल व्हायला पाहिजे, असा माझ्या मनामध्ये काहीच हेतू नव्हता. मित्र रील्स करायचे, स्टोरी वगैरे काय फोटोशूट वगैरे जायचे, मी त्यांच्यासोबत जायचो, ते व्हिडिओ पोस्ट करायचे, मग त्यांचं बघून मी पोस्ट करायचं असं. मग ते पोस्ट करत करत 1-2 रील्स व्हायरल झाल्या, मग त्यापासून मला नाद लागला डायरेक्ट त्याचा. ज्यावेळेस आक्या बनसोडेचे 1 मिलियन पूर्ण झाले, हा काय मनात आलं? म्हणजे काय सांगशील? काहीतरी एक भावना आता आल्या ती त्यावेळेसची नाही का मनातली जी आनंद, म्हणजे की बाबा आपण 1 मिलियन म्हणजे हे काही कमी नाही. आणि आज आपले 2 मिलियनच्या पुढे, म्हणजे 1 मिलियनच्या टायमिंगला तर वाटलं नव्हतं की 1 मिलियन होत्या, पण ते झाले. देवाच्या आशीर्वादाने आपले 1 मिलियन झाले. मित्रांनी तसा सपोर्ट केला, सगळ्या फॅन फॉलोईंगने पण तसा सपोर्ट केला आणि सगळ्यांनी आपल्याला साथ दिली, त्यामुळं 1 मिलियन पर्यंत गेलो. मग जसं 1 मिलियनच्या पुढे गेलो तसं 2 मिलियन कधी झाले हे पण कळलं नाही, काहीच कळलं नाही. नक्कीच त्याच्या मागं तुझी मेहनत देखील आहे, पण आहे. मेहनत आणि- केलेली आहेस तू. आणि या मेहनतीवरूनच आठवलं की तू ज्यावेळेस व्हिडिओ बनवतोस त्यावेळेस ती कशी स्क्रिप्टेड असती? तुला व्हिडिओ शूट करण्यासाठी मित्र मदत करतात का तू कुठली टीम हायर केलेली आहेस? काय सांगशील? टीम वगैरे तर तसं काही नाही, जे काय आहे ते सगळं स्वतःच आहे. हा ते सगळे रील्स बील्स आपण स्वतःच करतो, स्वतःच. म्हणजे फक्त शूट मित्र करतात, बाकीचं सगळं माझंच आहे असं काही. आक्या बनसोडेच्या आजपर्यंत 1000 पेक्षा जास्त रील्स महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. बरोबर. परंतु त्यातली आक्या बनसोडेची सर्वात जिव्हाळ्याशी किंवा सर्वात फेवरेट रील कोणती? सर्वात फेवरेट रील म्हणजे मी माझ्या प्रोफाईलला नाही का 2 मिलियनची जी आपली प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलला मी ती रील पिन करून ठेवली. 1 नंबरला ती रील आहे ती म्हणजे माझ्या मम्मीची आणि माझी. जेव्हा मी माझं शॉप ओपन केलं होतं नाही का, तेव्हा रिबिन कापलेला तो व्हिडिओ होता. मम्मी जरा भाविक झालती नाही का की माझ्या पोराने एवढं करून दाखवलं.
त्यामुळे थोडंसं मम्मी म्हणजे काही नसताना एवढं करून दाखवलं, मग मम्मी थोडी भाविक झाली. ती रील आपली कमीत कमी 80 मिलियन प्लस रील व्हायरल आहे आणि ती रील सगळ्यात बेस्ट आहे माझ्या लाईफ मधली. हा म्हणजे आपण काहीतरी अचीव केलं हा हे पाहून तुमच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं, बरोबर. तुम्ही भावनिक झाला. हीच रील तुमच्या सगळ्या जे मनाशी कनेक्टेड आहे आणि ती रील सगळ्यात म्हणजे माझ्या लाईफ मधली बेस्ट रील, सगळ्यात बेस्ट. हा अजून एक प्रश्न, अशी कोणती तू रील आतापर्यंत टाकलेली आहे का की जी टाकून तुला आता पश्चाताप होतोय की अरे ही रील मी टाकायला नव्हती पाहिजे? एक रील्स कोणती? आहे, ती रील्स मी अशी बनवली होती म्हणजे शो ऑफ तर नव्हता करायचा, पण असंच नाही का एक फ्लो मध्ये माझ्याकडनं मी गेलतो कॅफेत नाही का आपल्या स्टारबक्सची कॅफे असतो का, तिकडे गेलो. ते फ्लो मध्ये काय झालं मित्रांच्या सोबत, मित्र म्हणले हा चल कर रील्स, केली आता काय, पण ते टाकायची नव्हती, पण ती मित्रांच्या नादाने टाकली. पण त्या रील्स मध्ये असं केलं हा, की काय बाबा केलं रील्स मध्ये? ते चुकीचं केलं मी, मला माहिती ते चुकीचं आहे. हा. तसं काय आपण- केलं आपण- महाराष्ट्राला हा, सांग, सांगतो नेमकं ना. काय केलं? स्टारबक्सची जी कॉपी होती, असा मोबाईल घेतला त्याच्यावरती कॉपी टाकली आणि ते अन्न माझ्याकडनं वेस्ट झालं आणि ती रील मी टाकायची नव्हती, ती टाकली. ते चुकून झालं माझ्याकडे. म्हणजे तो शो ऑफ होता का पैशाचा माज होता? जॉब बी नव्हता आणि पैशाचा माज पण नव्हता. ते मित्रांच्या नात्याने कॉपी तर मित्रांनीच घेऊन दिली, कसं म्हणायला गेलं तर. आपल्या पैशाची आपल्या कॉपी पैशाची नव्हती. ऐका म्हणून बाबांनो, तुम्ही त्याला कॉपी करू नका असं. तर तो एक कंटेंटचा भाग होता हा, म्हणायचा. हा. म्हणजे एखादी रील्स अशी पण व्हायरल झाली पाहिजे, त्यासाठी आपण बनवलेलं. अच्छा अच्छा अच्छा. आजपर्यंत आख्या बनसोडेला सोशल मीडियाने काय काय दिलं? सोशल मीडियाने तसं म्हणाय गेलं तर चांगली ओळख निर्माण करून दिली. 4 माणसं कनेक्टेड दिले, चांगले मित्र, चांगले तुमच्यासारखे जीवाभावाचे माणसं जे नाही का तसे. आणि काय कमवलंस का? कमवलं ना, दुकान कमवलं, मित्र पण आता कमवलं, दुकान Yes. पण. आता पैसे तर इंस्टाग्रामवर कोण पैसे कमवत नाही, पण युट्यूबवर ना आपल्याला गाणं बिणं आपण अपलोड केलं, तिथनं 4 पैसे कमवले नाही का, तेवढंच आपल्याला इंस्टाग्रामने दिलं. नाही यासोबतच एक सर्वसामान्यांची जी स्वप्न असतात की माझं घर असायला हवं, गाडी असायला हवी, ह्या सगळ्या गोष्टी तुला मिळाल्या का? गाडी मिळाली, घर तर नाही अजून, घर अजून म्हणजे चालू आहे प्रयत्न, पण गाडी आहे आपल्याकडे. घराचं सरप्राईज आहे का? हा, घराचं सरप्राईज. सरप्राईज आहे बघा. हा अख्खा बनसोडे त्याच्या रील मध्ये आहे ना, कायम आहे ना एक मुलगी घेऊन दिसतो की कधी तिला सोबत घेऊन तो व्हिडिओ बनवतो, कधी गाडीवरती बनवतो. ती मुलगी नेमकी कोण आहे हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. ती मैत्रीण आहे का पुढे तू एंगेज आहेस? खरं सांगायचं. सगळं हा, एकदम खरं बोलतो. काळ जाऊ धोंडा पिऊन तुम्हाला सांगतो नाही का, एकदम खरंच सांगतो. विषय काय, सगळ्यांना वाटतं की ती माझी बायको आहे, मी तिच्यासोबत एंगेज वगैरे काही नाही. माझं तर तेवढं वय पण नाही की माझं लग्न व्हायला पाहिजे, माझी ती बायको असं, माझं एवढं वय पण नाही. तसं म्हणायला गेलं तर मी 20 वर्षाचा आता, आणि 20 वर्षात कोण लग्न करणार आहे? अजून तर खूप पुढे जायचंय. आणि एवढं लवकर पण एंगेज आहेस का? लग्न ठीक आहे. एंगेज वगैरे तसं काही नाही, मग ती ती फक्त आपली best फक्त आहे. मैत्रिणी. हा. तर महाराष्ट्राला ही सुद्धा गोष्ट क्लिअर झाली हा. की भाई कुठेही एंगेज नाहीये. मुलींनो, तुमचा चान्स अजून आहे. आख्या बनसोडे सिंगल आहे. महाराष्ट्रात जसे तुझे व्हिडिओ व्हायरल होतात, हा. जेवढं तुला लोकांचं प्रेम मिळतं हा. तेवढं आम्ही पाहतो तुला हेट सुद्धा मिळतं, तुला लोक ट्रोल सुद्धा करतात. त्या ट्रोलर्सला काय सांगशील, किंवा ते ट्रोलर्सला तू कसं घेतो? ते तुझं मनस्थिती त्यांनी खराब होती, किंवा तू कसं पाहतोय ट्रोलर्स करत? मी काय म्हणतोय, जिथं चांगलं आहे तिथं वाईट पण आहे. माणूस कोणतं चांगलं काम करत असेल त्याच्याकडे वाईट नजरेने बघणारे पण खूप जण आहे. आपण तर लाईफमध्ये सगळे चांगलेच कामं करतो, बरोबर. मग त्याच्यावर ट्रोल करणं, हेट करणं, वाईट कमेंट करणं, जर आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत बसल्याच्या नंतर मग चांगले कामं कोण करणार? बरोबर. आपण वाईट गोष्टींकडे लक्ष पण देत नाही, आणि जे ट्रोल करतात त्यांच्यावर आपण तर असं पण लक्ष देत नाही, कारण त्यांना कामच तेवढे की मला ट्रोल करायचं. म्हणजे मला troll हे केल्याच्या ट्रोल नंतर- करून ते फेमस Famous होतात. होतात. तुला प्रश्न असा आहे माझा हम्म. की तू तर एक रील स्टार होतास. बरोबर. रील स्टार कडून यूचं साम्राज्यापर्यंतचा प्रवास कसा झाला? प्रवास थोडा खडतडच आहे. म्हणजे मेहनत तर तुम्हाला तर तुम्ही तर व्हिडिओ बघत आलात माझे, बरोबर. मेहनत तर खूप भरपूर आहे. साम्राज्य म्हणजे तसं म्हणायला गेलं तर केले असं स्वतःच्या जीवावरच केले सगळं, पण चांगलं केले आणि एक चांगली ओळख निर्माण केली आपण, आणि दुकान वगैरे टाकून एक काय अडचणी आल्या हे यूचं साम्राज्य निर्माण केलं? सर्वात पहिलं तर आपल्या आता संपूर्ण महाराष्ट्रात किती शाखा आहेत? आपल्या ब्रँच आहेत तशा 7. 7. हा. आणि हे यूचं साम्राज्य निर्माण करताना काही अडचणी आल्या असतील? अडचणी आल्यात, पण प्रमुख एखादी अडचण सांगायची झाली तर जे महाराष्ट्राला सांगायला तुला आवडेल? तसं म्हणायला गेलं तर अडचण म्हणजे मला सगळ्यात सुरुवातीला आयफोनची अडचण होती.
iPhone. सगळ्यात मेन म्हणजे आयफोनची अडचण होती. माझ्याकडे आयफोनच नव्हता. मित्रांच्या फोनमध्ये व्हिडिओ काढून आपलं भागून घ्यायचं, ही अडचण होती. नंतर मग ते थोडंफार मग इकडून तिकडून होत गेलं. आपण हा तू मेहनत करत गेला आणि तुला यश प्राप्त होत गेलं बरोबर आणि त्यातून युचं साम्राज्य निर्माण झालं. निर्माण झालं. महाराष्ट्रातील जे तरुण तुला फॉलो करतात हम्म. त्यातील काही उद्योजकांना किंवा भावी उद्योजक आपण ज्यांना म्हणू बरोबर. त्यांना जर यूची शाखा किंवा तुझ्या या उद्योग समूहामध्ये सहभागी होऊन जर स्वतःचं हा. दुकान टाकायचं असेल हा. तर काय करता येईल, काय सांगशील? तसं डिटेल पूर्ण आपण ज्याला म्हणजे जो इच्छुक आहे, ज्याला ब्रँच घ्यायची, तो जर आपल्याकडे येऊन आपल्याला बोलते की दादा मला ब्रँच पाहिजे, तर आपण त्याला सगळी डिटेल देऊ. जर कोणी इच्छुक असेल तर शॉपला व्हिजिट करा. तुम्हाला मी नक्की shopला व्हिजिट 100% करा भेटेल. मित्रांनो, हा. कारण की एक फायदेमंद व्यवसाय आहे. 100% जो समोरचा घेईल त्याला फायदा फायदा होणार. आपल्याकडनं तुम्हाला पुरेपूर माल पोहोचवणार. जो शर्ट माझ्या शॉपमध्ये असणार तोच शर्ट तुमच्या शॉपमध्ये असणार. तर जे भावी उद्योजक यूचा फ्रँचायझी घेण्याचा विचार करत आहेत त्यांनी नक्की विचार करून भाऊच्या मुख्य शाखा जी वाघोलीत म्हणजे आहे कसं? तिला व्हिजिट करा. विचार करा पक्का आणि आपल्या येऊला मारा शिक्का. असं करा. प्रॉफिटेबल व्यवसाय हा. मित्रांनो, नक्की कॉन्टॅक्ट करा. आक्या बनसोडे नेमका किती पैसे कमवतो? म्हणजे पैसे कमवतात असे, म्हणजे पैसे तर सगळेच कमवतात, पण आपला कम्प्लीट म्हणजे असा आकडा तर नाही सांगू शकत की बाबा मी 1 कोटी कमवतो आणि 5 कोटी कमवतो, असं नाही सांगू शकत. कारण गाड्यांमध्ये सांगा, एक गाडी अफोर्ड करू शकतो, 2 व्हीलर 4 व्हीलर, मोबाईल अफोर्ड करू शकतो, हा. एवढे अशामध्ये सांगा. जर तुम्ही पैशामध्ये सांगायला कम्फर्टेबल नसाल म्हणजे हा एखादी टू व्हीलर तरी घेऊ शकतो नाही का बाबा. आता 2 व्हीलर मध्ये सुद्धा प्रकार आहेत आक्या बनसोडे. आपली स्प्लेंडर बिंडर किंवा आपली शाईन बीन अशी टू व्हीलर म्हणतोय. एक बुलेट घेऊ शकतो दर महिना. दर महिना नाही, 2-3 महिन्यात एक बुलेट. दर महिन्यात एवढ्या बुलेट घेऊन कुठं लावू. तुम्हाला अंदाजा आलाच असेल हा. नेमका भाई कमवतो किती. बरोबर. आख्या तुझ्या अनेक व्हिडिओज आम्ही पाहिलेले आहेत ज्याच्यात तू सांगतो की बायोमध्ये लिंक आहे, त्या हा. लिंकवर जाऊन क्लिक करा आणि त्यातून पैसे कमवा. तर ते पैसे नेमके कसे मिळतात आणि ते लिगली आहेत का अनलिगली आहेत, काय सांगशील? म्हणजे आता भारतात कायदा आलाय, आता नवीन कायदा आलाय गेमिंग. म्हणजे माझ्या बायोमध्ये जी लिंक आहे ती गेमची लिंक आहे. गेम म्हणजे कुठला, आपण जे सट्टा बिट्टा नाही का जे खेळतो, म्हणजे त्याच्यावर पैसे लावायचे, पैसे डबल करून भेटतात, ते सगळं अगोदर लिगल होतं. आता नवीन कायदा आल्यामुळं ते सगळं इल्लिगल झालं. इंडियामध्ये पूर्णपणे इल्लिगल झाले. आणि जेव्हा लिगल होतं तेव्हा प्रमोशन करायचो, पण जेव्हापासून इल्लिगल झाले देशासोबत फ्रॉड व्हायला लागलाय पूर्ण. म्हणजे आपल्या भारतातला पैसा हा बाहेर देशामध्ये देशात जातो. त्या गेममुळे बाहेर देशात जाते. मग हे असं गोष्टी तर आपण नाही करू शकत, त्यामुळे आपण ते सगळं बंद केले. आणि तुम्ही करत असाल तर तुम्ही पण बंद करून टाका, हे पूर्ण इल्लिगल आहे. जेवढे पण क्रिएटर्स हा व्हिडिओ हा. पाहतात ते जेवढे बरोबर. सोशल मीडियाचे स्टार्स कोणी आजही ते प्रमोशन करत असतील हा. तर त्यांनी ते बंद करावं. बंद करावं, 100% बंद करावं. हे इल्लिगल आहे आणि हे केल्यामुळे आपण देशासोबत गद्दारी करतोय असं समजा. म्हणजे आपण देशद्रोही आहे असं समजा. हे जर तुम्ही करत असाल तर तुम्ही देशद्रोही आहे हे समजा. मी तर करत नाही, मी बंद करून टाकलोय. मी ज्यावेळेस तुला चांगलं- जाणीव झाली तू बंद केलं. बंद करून टाकलं. म्हणजे मला बाकीच्या- पूर्णपणे माहिती झाली की बाबा हे इल्लिगल आहे, हे केल्यामुळे आपण देशासोबत गद्दारी करतोय, तर आपण तर गद्दारी नाही करू शकत. हा. देशाशी गद्दारी करू शकत नाही. नाही. ते व्हिडिओतली मुलगी बद्दल सांगितलं की बाबा ती मैत्रीण आहे, हा, आक्या बनसोडे कुठे एंगेज नाहीये. पण सर्वात महत्वाचा प्रश्न, तू लग्न कधी करणार आहेस? मी लग्नाचा तर अजून काढवा कधी विचार नाही, कारण आताच 20 वर्ष आहे आपलं. अजून आपल्याला कमीत कमी 2 ते 3 वर्ष आहेत आपल्याकडे. तोपर्यंत आपण कृष्ण राहू. बरं, पण ते लव्ह मॅरेज असेल का अरेंज मॅरेज असेल ते सांग. लव्ह मॅरेज म्हणजे तसं कन्फर्म नाही सांगता येणार. जर मी एंगेज झालो कोणासोबत भविष्यात, जर ती मुलगी जर चांगली असेल, मला समजून घेण्याचं, म्हणजे माझ्यापेक्षा जर माझ्या आई वडिलांना आणि माझ्या 2 भावांना, म्हणजे माझं घर चांगलेपणे सांभाळणारी जर असेल, मम्मीला पण ती आवडली, तर लव्ह मॅरेज करून टाकू. लव्ह मॅरेज 100% नाही आवडली तर कॅन्सल. मग आपलं आहेच मम्मीच्या मनावर. म्हणजे जर चांगली एखादी मुलगी आली तर नक्कीच लव्ह मॅरेज, पण जर नाही आली तर घरच्यांच्याच हा. मागे. एक रील स्टार ते एक उद्योजक, हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने तुझा पाहिलाय. जे फॉलोअर्स तुला फॉलो करतात किंवा महाराष्ट्रातील तमाम तरुणांना तू काय सांगशील? माझा सांगायचा उद्देश फक्त एकच आहे की बाबा जीवन जगताय, जीवन जगायला लागणारी गोष्ट म्हणजे पैसा. बरोबर, काहीही करा पण पैसे कमवा.
पैसे कमवा. फक्त 2 नंबर करू नका. 2 नंबर सोडून चांगले काम जेवढे करता येतील तेवढे करा. एक वेळेस बिगारी काम करा पण पैसे कमवा. जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा डिलिव्हरी बॉय, डिलिव्हरी मारा, काय करायचे ते करा, फक्त 2 नंबर सोडून पैसे कमवा. कारण आयुष्यामध्ये पैसा आहे तर सगळे, पैसा नाही तर कोणी इज्जत देत नाही. त्यामुळे पैसे कमवा आणि आपली इज्जत मोठी करा, एवढंच सांगतो. 100% मित्रांनो, भाऊचं स्वतःचं सांगणं आहे की पैसे कमवा. पैसे कमवले तर एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय सुद्धा आज येऊचं एक महाराष्ट्रभर साम्राज्य उभा करू शकतो. हे स्वतः बरोबर. एक उदाहरण आपल्या समोर बसलंय. त्यामुळं नालायकांनो पैसे कमवा. तर ही होती आक्या बनसोडेची जर्नी जी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. आणि अजूनही कुठले प्रश्न शिल्लक राहिले असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावरती आपण पुन्हा एका, जर राहिले असतील तुमचे प्रश्न आणखीन काही, तर त्याच्यासाठी पुन्हा एक अजून दुसरा पार्ट आपण नक्की अनुभवू. 100%. हा. आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, जर आक्या बनसोडेची जर्नी तुम्हाला जर आवडली असेल आणि अशीच जर्नी अजूनही कुणाची पाहिजे असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि एकदा भाऊ तुम्ही पण सांगा तुमच्या फॉलोअर्सला. जसं मला प्रेम देत आहे, सपोर्ट देत आहे, तसं भाऊला पण सपोर्ट द्या. अजून तुम्हाला कुठल्या रिस्टारची जर्नी पाहिजे असेल, त्याच्या बाबतीत जाणून घ्यायचं असेल तर Comment तुम्ही करा. कमेंट करा. आणि Channel ला- सगळ्यात पहिलं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ दिसला पाहिजे. त्यामुळे बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. व्हिडिओ अपलोड झाला डायरेक्ट नोटिफिकेशन तुमच्या घरात. त्यामुळे तुम्ही करणार का आमचं चॅनल सबस्क्राईब? सबस्क्राईब केले राव. मी सपोर्ट करणार, माझी पब्लिक पण तुम्हाला सपोर्ट करणार. माझा शब्द आहे. माझ्यासाठी भाऊला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर हे होते आपल्या महाराष्ट्रातले एक व्हायरल सेन्सेशन आकाश उर्फ आक्या बनसोडे. आणि जसे भाऊची शैली आहे त्या शैलीने आपण व्हिडिओ संपवू. तो म्हणजे येऊ चला.